तर पब्लिक पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आपण आलतो आज मिस्त्रीच्या हाताखाली कामाला। तर बघू। तर मित्र ब्लॉग आवडल्यास लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका। तर मित्र आपल्याला प्लास्टर करायचं होतं। प्लास्टर करण्यासाठी आपल्याला पालक घालण्यासाठी जायचं होतं। त्यासाठी पहिले मला भीतीमध्ये गड्डे करायचे होते, कारण की त्याला त्या गड्ड्यामध्ये पालक लावता येईन असे गड्डे मला करून घ्यायचे होते। तर मित्र माझी हाईट पुरत नव्हती म्हणून खाली स्टूल घेतला आणि स्टूलने एकदम ओके जमत होतं। एकदम खतरनाक मध्ये मी लागलो गड्डे करायला। तर मित्र आपल्याला पुरे 5 गड्डे करायचे होते। त्यासाठी आपल्याला रपा गड्डे करून घेणं होतं। तर भाई पुन्हा रिबीटला टाकलो मी दम खाऊन। तर पावण्याला मस्त ब्लॉकमध्ये घेतलं। पावण्याला म्हणलं वर हात करा, म्हणलं चला आता कामाला सुरुवात करू। तर पावण्याला म्हणलं चला 120च्या स्पीडनं आपण डेपो टाकून देऊ आणि मोकळा होऊन जाऊ। मग पावणे म्हणे भाऊ मला पण घे ना। म्हणलं ठीक आहे या इकून। अरे इकून या म्हणलं। मग पावणे इकून आले भाऊ व्हिडिओमध्ये खतरनाकमध्ये। रिबीट 120च्या स्पीडनं डेपो टाकून घेतला। म्हणलं चला आता थोडा आराम करू, बसू म्हणलं निवांत थोडं बसलो भाई निवांत मध्ये मी। पावणे लागले भाया सुदर्शन चक्र बिंगवायला। म्हणलं पावणे लयच खतरनाक बिंगवी तयार तुम्ही। पावणे म्हणे उचलू लागायला येऊ का? म्हणलं नका हो, आपली बाहुबलीची ताकद काय लाय, स्टील बॉडी म्हणलं आपली खतरनाक। उचलली भाया गोणी खतरनाक मध्ये, घेतली खांद्यावर निघलो साना। पावणे म्हणे भाई हो या कामात पुरा ट्रेन वर कमी खतरनाक मध्ये, कारण की हे काम आधी लय करेल मी, त्याच्यामुळे आपल्याला सांगायची काहीच गरज नाही। कसा डेपो टाकायचा, कसं काय करायचं आपल्याला काहीच विषय नाही, आपण सगळं काम 1 नंबरमध्ये करतो। तर रिबीटमध्ये 120च्या स्पीडनं गोणी खाली करून घेतली रिबीटमध्ये एकदम फास्टमध्ये। शेवट आमच्या मिस्त्रीने दर्शन दिलं तर बघायचं तुम्हाला, हे बघा। काम सुरू करायच्या आधी भिंतीला मस्तपैकी आंघोळ घालून घेतली। मिस्त्रीने दिली ना हातात थापी आणि पाटी, भैया पुऱ्या हाताची वाट लावून टाकली ते ना। भर थापी फेक माल। भैया ओ मिस्त्री लोक कसे करत्या कसे नाही, अरे बाप पुऱ्या हाताची वाट लावून टाकली माझ्या आज। भाई मस्त पाहुण्याला गोळा बिळा खायला घेऊन आलो। म्हणलं चला आता पाहुण्याला तापला असन, पाहुण्याला मस्त पैकी गोळा बिळा चारू। पाहुणं काही दिसतच नव्हतं, पाहुणं कुठं फरार झाला पाहू म्हणलं। अरे बा पाहुणं इकडं बसलो तर भाई मग अगोदर गोळा बिळा घेऊन बाहेरमध्ये मग एक गोळा यांना दिला। पाहुणा भेडाम भाई गोळ्यावर खतरनाक मध्ये। पाहुणाने भाईला ऊन पडू राहिलं म्हणे, पाहुणला म्हणलं इकडं पाहुणे म्हणलं 2 बोटं करा। पाहुणे या असा हात केला। तर भाई मी पण रिबीटमध्ये गोळा बिळा खायला लागलो मस्त, कारण की ऊनच एवढं पडलं होतं का ते बर्फ सुद्धा ना पाणी होऊन चालला होता। म्हणलं चला पहिले पाणी व्हायच्या आधी मस्त खाऊन पिऊन घेऊ। उठलो भाई जेवण बिवण करून पुन्हा कामाला। तर चला म्हणलं जाऊ आता काम बिम करू, कारण की आपल्याला पैसे देणार आहे ते फुकट थोडी, काम बिम तर करूनच घेणार आहे आपल्याकडून खतरनाकमध्ये। तर भाई हा शूटर पाहिला का किती खतरनाक बसला, भाकर बिकर खाऊ राहिला बायांमध्ये। तर भाई ऊन किती पडेल आहे तुमच्याकडे सांगा, आमच्याकडे तर लय खतरनाक पडेल आहे। हे पाहुणे डेपोमध्ये पाणी टाकू जाम आहे, नुसते आणि त्या पाणी टाकी द्या। चला म्हणलं पाहुणे तुम्हाला पाण्याचं टेन्शनच ठेवत नाही, डायरेक्ट मध्ये टाकीच उचलून आणली। नात खोळाय भाई। वाजले ना भाई 6, झाला ना सुट्टीचा टाईम। चला म्हणलं निवांत बसून घेऊ, मस्त बाकी हातबीत करून देऊ नाही का, सुट्टीचा टाइम झाला। कारण भाईला म्हणलं मस्त हातबीत कर, मग त्यानं हातबीत केला। तर मित्रांनो असेच मराठी ब्लॉग बघण्यासाठी माझी आयडी फॉलो करा, कमेंट करा, लाईक करा आणि शेअर पण करा मित्रांनो।